Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलताच अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा. 20 जुलैचा मोर्चा सुद्धा निघणार असल्याचा गलकार. सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ. आंदोलनकर्ते आक्रमक. दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. आंदोलकांची लवकरात लवकर शांततापूर्ण आंदोलकांना शांतता मार्गाने ही जागा रिकामी करावी. दिल्ली पोलिसांचं आवाहन. 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, पण सत्ताधाऱ्यांमधून कुणीही भेट दिली नाहीये. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार. शरद पवार यांचा पाठिंबा. बळाचा वापर करून लोकशाही पायदळी तुडवली जातीये. एका अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनही आता सहन होत नाहीत. सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं आहे. 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न. वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं. अंजली दमानी यांचा संताप. उद्धव ठाकरेंचं आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरामध्ये रामरक्षा पठण करणार. राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात ठाकरेंचं आंदोलन. एनडीएमध्ये येण्याआधी विलीनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादी समोर अट. विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळणार. सूत्रांची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्र पवार अस्वस्थ असल्याचीही माहिती. केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्यानं प्रफुल्ल पटेल नाराज. मात्र दोन्ही पद पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार. सूत्रांची माहिती. अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आक्रोश मोर्चा काढला जाणार. व्यापाऱ्यांचाही बंदला पाठिंबा. जलद गतीनं न्यायालयामध्ये प्रकरण चालवण्यासह आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. एसटीचा प्रवास 13.56% वाढला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरती एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ तर 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय अखेर मागे. मुंबई कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा तर बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांकडून अर्ज दाखल. सोमवारी सुनावणी होणार. पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा. बोंधू अशोक खरात प्रकरणात ईडीकडून 3000 पानांचं आरोपपत्र दाखल. खरातने लोकांची फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावल्याचे पुरावे. बनावट 142 बँक खाती उघडल्याचाही उल्लेख आहे. अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी दिल्याचा दावा. गँगस्टर अर्जुन बिश्नोईची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल. धमकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नाही. मुंबई पोलिसांची माहिती. मुंबई आणि पुण्यामध्ये अंड्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले. दर 8 ते 10 रुपयांवर पोहोचले. उन्हाळ्यामध्ये असह्य तापमानात 15% कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं उत्पादनात मोठी घट. एफडीएच्या कारवाईचा सांगलीतील भेसळखोरांना धसका. तुकाराम मुंढेंच्या भीतीने ओढ्यामध्ये भेसळयुक्त दूध फेकलं. मिरज तालुक्यातील टाकळी या परिसरातील संपूर्ण प्रकार. पुण्यातील कोंढवा परिसरात आगीची घटना. दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू. खासगी इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.